लग्नानंतर पहिल्यांदाच ती इतकी आनंदी होती. नवरा खूप काळजी घ्यायचा, कुठे जाताना कॉल करायचा, औषध वेळेवर घेतलंस ना हे विचारायचा आणि प्रत्येकाला सांगायचा, माझी बायको म्हणजे माझं सगळं जग आहे. सगळ्यांना त्यांचा संसार परफेक्ट वाटायचा. पण एक गोष्ट मात्र तिला नेहमी खटकायची. घराच्या वरच्या मजल्यावरची एक खोली कायम बंद असायची. त्या खोलीची चावी फक्त त्याच्याकडे होती. एकदा तिने सहज विचारलं, ही खोली का उघडत नाहीस? तो हसला, पण डोळ्यात काहीतरी दडलेलं होतं. तो म्हणाला, जुन्या आठवणी आहेत, तुला आवडणार नाही. त्या रात्री ती झोपली, पण मध्यरात्री तिची झोप एका आवाजाने उघडली. वरच्या मजल्यावरून खुर्ची ओढल्यासारखा आवाज येत होता. तिने बाजूला पाहिलं, नवरा बेडवर नव्हता. ती हळूच जिना चढली. वरच्या बंद खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. आतून हलका प्रकाश येत होता. तिने आत डोकावलं आणि ती पूर्णपणे थिजली. भिंतीवर एका स्त्रीचे डझनभर फोटो होते. सगळ्या फोटोंवर एकच चेहरा. त्याच्यासमोर नवरा उभा होता, हातात मेणबत्ती, आणि तो हळू आवाजात म्हणत होता, मी अजूनही तुला विसरलो नाही, पण तीही जास्त दिवस राहणार नाही. तिच्या हातातून फोन खाली पडला. तो वळला. क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचा शांतपणा गेला. तो तिच्याकडे चालत आला. ती मागे सरकली. आतल्या टेबलावर ठेवलेला फोटो तिच्या नजरेस पडला. फोटोखाली लिहिलं होतं, आरती, मृत्यू 14 ऑगस्ट. ती स्त्री म्हणजे त्याची पहिली पत्नी. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, तिला काय झालं होतं? तो काही क्षण शांत राहिला, मग हसला. पण ते हसू थंड होतं. तो म्हणाला, सगळ्यांना वाटतं बाल्कनीवरून पडून मेली, पण तिला मीच ढकललं होतं. तिचा श्वास अडकला. तो पुढे म्हणाला, कारण तिलाही सत्य कळालं होतं. ती माझ्या पैशांसाठी तिने माझ्याशी लग्न केलं होतं. तिने माझी फसवणूक केली आणि मला फसवणूक सहन होत नाही. ती पळण्यासाठी वळली, पण त्याने हात पकडला. आता तूही खूप काही जाणून घेतलेस माझ्याबद्दल. त्याने तिला वरच्या बाल्कनीकडे ओढलं. ती झगडत होती. तेवढ्यात खाली मेनडोर जोरात उघडलं. एक स्त्री धावत वर आली. तीच फोटोतील आरती. करंट वाईफ स्तब्ध झाली. तो मागे सरकला, कारण आरती जिवंत होती. आरती ओरडली, त्या रात्री मी पडले, पण मेले नाही, मी वाचले आणि आजपर्यंत पुरावे गोळा करत होते. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. आरतीने पोलिसला इशारा केला. खाली पोलीस आधीच आले होते. करंट वाईफ रडत खाली बसली. तो पकडला गेला. जाताना फक्त एवढंच म्हणाला, दोघींनी मिळून मला हरवलात. आरती तिच्याकडे पाहून शांतपणे म्हणाली, कधी कधी सत्य मरत नाही, फक्त योग्य वेळ येईपर्यंत थांबतं. त्या रात्री करंट वाईफला समजलं, ज्यावर सर्वात जास्त प्रेम केलं तोच कधी कधी सर्वात मोठा धोका असतो. अशात शेवटपर्यंत पकडून ठेवणाऱ्या कथा आवडत असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि आपल्या प्रेमिक या कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.